SM स्टार मराठी. नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी स्नेहल. चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. हॅलो, नमस्ते सर, घोरपडी मधून बोलते. घोरपडी मधून बोलते. बोला की. मला तुमचा नितीन कांबळेने नंबर दिला, सरपंच घोरपडीचे. तुमच्याशी कॉलवर बोलायला सांगितलेलं. मला न्यूजला वगैरे अत्याचार झालाय माझ्यावर. काय झालंय नेमकं? मी घरी 6-7:30ची वेळ होती, घरी होती मी. आमच्या घरासमोर आहेत ते आमचे पाहुणे आहेत, त्यांच्या आमच्या घराच्या मध्ये रोड आहे. मग माझी बहीण त्यांच्या इथे दिली, म्हणजे त्यांच्या चुलत भावाच्या घरी दिली बहीण माझी सख्खी. मग माझ्या बहिणीचं आमचं म्हणजे तिकडे सासऱ्याचं आमचं अगोदरपासून म्हणजे 4-5 वर्षापासून काहीतरी किरकिर करून तिला त्रास वगैरे देतो माझ्या बहिणीला. तिची एक कंप्लेंट अगोदर कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन मध्ये होती अगोदर. परत अजून त्यांनी काल परवा दिवशी एक 1-1.5 महिन्या पाठीमागे तिला हाणमार केलेली. ती प्रेग्नेंट होती 9 महिन्याची. तिला हाणमार केलेली, तिचा हात वगैरे फ्रॅक्चर केलेला. मग त्यावेळेस पण दाखल केलेला. प्रेग्नेंट असताना कुणी मारहाण केली? तिच्या नवऱ्यानं सासूनं खोलीमध्ये घालून मारलेलं तिला. काय नाव नवऱ्याचं? रणजित माने, रणजित धोंडीराम माने, घोरपडी. अच्छा. आणि सासू? सासूचं नाव लताबाई धोंडीराम माने. मग घरात घालून तिला हाणमार केली. तिच्या 2 मुली आहेत लहान. आता ही 3री प्रेग्नेन्सी होती तिची. 3ऱ्या प्रेग्नेन्सीच्या वेळेस 9व्या महिन्यात तिला पोटावर लाथा वगैरे घातल्या. मग NC तिथं आम्ही कवठेमहांकाळमध्ये दाखल केली. तिचं रिपोर्ट. तिला आपत्ती किती आहेत बोलला तुम्ही? 2 मुली आहेत त्या, आता 3री पण मुलगी झाल्या. अच्छा, पहिल्या 2 मुली आहेत त्या आणि आता 3री मुलगी झाल्या. मग आता ही पोटावर लाथा वगैरे मारण्याचं कारण काय होतं? कारण काहीच नाही, फक्त डबा तू लवकर का केला नाही, खुंडा घेऊन ये तुझ्या घरनं, तू काय घेऊन आल्यास इथं, तुला मुलीच होते त्या, तुला मुलगा नाही झाला, 2 मुलीच आहेत तुला. मग तिला त्या मुली सांभाळायचं आम्हाला होत नाही, आम्ही कशासाठी मुली सांभाळायच्या, आणि तुझी जबाबदारी काय आम्ही घेत नाही, तुझं तू डबा बिबा कर, तुझं तू काय पण करून तुझी मुलं सांभाळा असं म्हणतात. मग त्यासाठी ती तिथंच राहून डबा करत होते सासू सासऱ्यांच्या घरी. आणि डबा करायचे. नवरा तिच्या डब्याच्या पैशावर नवरा जगत होता, म्हणजे ती स्वतः काही कमाई करत नव्हता. नवरा कामाला वगैरे जात नाही? काय कामाला वगैरे नाही, काय काम करत नाही, उंडगाव आणि गाववर नुसता फिरतोय. आणि त्या दिवशी तिची सासू, आता तिची डिलिव्हरी वगैरे झाल्या, तिला आम्ही घरी आणले. पहिल्या 2 डिलिव्हरी आम्हीच केल्या. मग NC दाखल केल्यानंतर त्यामध्ये ज्योतिराम पाटील सर आहेत ना इथले कवठेमहांकाळचे, त्यांनी ह्याला तिथं दाब दिलेली की तुझी मुलं बाळ सगळी बायको वगैरे तू सांभाळ. NC दाखल केल्यानंतर त्यावेळेस साहेबांसमोर सगळं लेखी वगैरे झालं. ही तिथं काय म्हटला, होय म्हटला, मी सगळं सांभाळून घेतो, माझं मी सगळं डिलिव्हरी वगैरे करतो, ही तिथं म्हटला. आणि तिथून घरी आल्यानंतर कपडे बिपडे बॅगा वगैरे भरला आणि इथून गायबच झाला. त्याला म्हणजे त्याच्या आईनं आणि इथल्या माणसाने, म्हणजे त्याच्या नातेवाईकातल्या माणसाने त्याला इथनं गायबच केला, म्हणजे बाहेर पाठवलं. कारण आता हे मुलींची जबाबदारी सगळी त्याला घ्यावी लागते म्हणून, सांभाळ वगैरे त्यांचा करायला लागतोय म्हणून. म्हणजे अजून डिलिव्हरी व्हायची होती, अजून डिलिव्हरी व्हायची होती तेव्हा पोटावर लाथा मारल्या म्हणून तुम्ही NC दाखल केली. आणि त्या टायमाला ते तिथं सगळं लिहून दिलं की मी जबाबदारी स्वीकारते म्हणून. आणि घरी आल्यानंतर पिशवी घेऊन गायबच झाला इथनं त्याच रात्री. मग त्यानंतर 2 महिन्यानं ती डिलिव्हरी झाल्यानंतर गावात आला. आता डिलिव्हरी झाल्या बहीण माझी. गावात आल्यानंतर काल म्हणजे आता 15 दिवस झालं डिलिव्हरी होऊन, तिला घरी आणले आम्ही. तिची सिझरिंग झाल्या. मग घरी आल्यानंतर इथं तिची सासू इथनं खालनं वरती चाललेली. त्यावेळेस आमची मम्मी म्हटली सासूला तिच्या की तू तुझ्या नाती आहेत ती घेऊन जातो, माझी पोरगी माझ्याजवळ राहू दे, कारण माझ्या आईचं पण ऑपरेशन झालंय, माझे वडील असते आजारी, घरी आमच्या कोण जेंट्स नाही, जी काय त्या मी, माझी बहीण, आई वडील, आजी आणि माझं पप्पा, आम्ही एवढी जणच आहे घरी. मग आम्ही सगळी एवढी जण घरी असताना तिची सासू इथनं वर चाललेली, माझ्या बहिणीचे सासू वर चाललेले. त्यावेळेस माझी आई म्हटली की तू तुझ्या नाती घेऊन जा. असं म्हटल्यानंतर तिनं आमच्या मम्मीचा असा हात पकडला, अशी इसकं मारले. त्याला एकतर घशाचं ऑपरेशन झाले गळ्याला तिच्या.
ऑपरेशन होऊन महिनाभरच झाले. मग तिला इतकं दचकं दिली ती नाही सहन होत नाही. ती टाकं वगैरे दुखते तिचं आणि ती डायरेक्ट अंगावर वगैरे येऊन मम्मीला हाणायला लागली. मग आमची मम्मी हाणताना मग आम्ही गेलो तिथं. आम्ही गेल्यानंतर तिने हाणमार केली आम्हाला. तिथं हाणमार करून गेल्यानंतर तिनं तिच्या मुलग्याला सांगितलं की असं असं ही झालंय म्हणून. तिचा मुलगा आला परत. त्याचं ना आमचं भांडण होतं, तिच्या मुलग्याचं ना आमचं भांडण होतं. पण त्याचा चुलत चुलता आहे आता आमच्या घरासमोर. रामदास माने, रामदास शिवलिंग माने, रामदास शिवलिंग माने आणि शिवराज शिवलिंग माने, रोहित विशाल माने, शिवराज शिवलिंग माने, रोहित विशाल माने. ह्या तिघांनी मला इथं छातीला धरून नको तिथं माझ्या बॉडीवरती त्यांनी वार केले. ते म्हणजे काठीने हाणले, दगडाने हाणले. मी तुम्हाला त्याचा फोटो पण पाठवते. आणि मला वाचवायला आल्यानंतर आमच्या आजीचा हात फ्रॅक्चर केलाय, मोडलाय इथं मनगटातनं हात तिचा. आम्ही मेडिकल वगैरे कवटे मंकाळला केलंय तिथं काल. उद्या परत एक्सरे वगैरे काढाय आम्हाला कवटे मंकाळला बोलवलंय. आणि एवढं सगळं करून पण तिथं काल 7:30 म्हणजे 7-7:30 पर्यंत आम्ही तिथे गेलेलो पोलीस स्टेशनला. 8-9-10 12:30 पर्यंत त्यांना आत टाकलेलं आणि 1-1.5 वाजता त्यांना परत माघारी सोडलंय. कोणाला पकडलं होतं? शिवराज रामदास माने. ती रोहित माने तो फरारच आहे. रोहित मानेनं तुम्हाला मारलं का? रोहित विशाल माने इथं असं गच्चोटीला धरून हाणलंय मला. माझ्या अंगावरती वार आहे, त्याचं मी फोटो पाठवतेस तुम्हाला. कशानं वार केले ते? काठीनं दगडानं वार केलेत. बर, बहिणीला वगैरे काय मारले काय? बहिणीला डिलिव्हरी झाली, सिजर झाले, तिच्या पोटावरती लात घातली. तिचं सिजर झाले. कोणी लात घातली पोटावरती तिच्या? ती रामदास माने. रामदास माने. एकूण किती 4 जण होते का? 4 जण आहेत. रामदास माने, शिवराज माने, रोहित माने, रणजित माने, ते 4 जण आहेत. हे 4 आणि मला नको तिथं हात लावलेत. काय बोलले तुम्ही? मला नको तिथं म्हणजे पूर्ण अशा माझ्या बॉडीला असं 4 जण येऊन धरलेलं मला. पूर्ण गावाने बघितलंय ते. बर, मग हे तुम्ही पोलिसांना तक्रार गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं असं असं, तर त्यांनी कलम 354 कलम लावा म्हटल्यानंतर त्यांनी ते कलम लावलं नाही. त्यांनी सगळं चुकीचे कलम लावलेत आणि मला म्हणतात की आता जे आहेत ते सगळे नवीन कलम आहेत आणि कलमामध्ये बदल झाले असल्यामुळे आम्ही हे कलम लावलंय. मग त्यांच्याबद्दल स्टँड का घेतलं नाही त्यांनी माझ्याबद्दल कुठल्या गोष्टीचा? मला न्याय कोण देणार आहे मिळून? बरं, तुमचं शिक्षण काय? माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय. मी फार्मसी करते. शिक्षण चालू आहे आता? हा, चालू आहे माझं शिक्षण. ठीक. बरं, मला काय म्हणायचं आहे, काल FIR केलेली त्याची कॉपी आहे आपल्याकडे? आहे की. ठीक आहे, ती कॉपी मला पाठवा, फोटो पाठवा मला जे मारहाण केलं त्याचा फोटो पण पाठवते. ते पण पाठवा. मारहाण केलं ते पण पाठवते. आणि विनयभंगाची केस त्यांनी घेतली नाही का? नाही घेतली नाही. त्यांनी म्हटले की तुम्हाला हिची फक्त केस दाखल केले, काय मारहाण झाली म्हणून. त्यांना मी तिथं सांगितलं. काय केलं माहितीये का? एक मिनिट. त्यांनी काय सांगितलं माहितीये का? तिथं आम्ही इथनं पोलीस स्टेशनला जायच्या अगोदर तिथं ही जी समोरचे आहेत ना, हे तिथं जाऊन पोलिसांना पैसे दाबून ती रोहित पाटलांच्या ते कोणाला सांगून तिथनं त्यांनी सगळे सेटलमेंट लावल्या आणि सुटून आलेत. म्हणजे राजकारणात सगळं ही केलंय त्यांनी. अच्छा, म्हणजे इथं राजकारण केलंय सगळं? हा, राजकारण केलंय. म्हणजे मला जी न्याय मिळायला पाहिजे तर ती माझ्या मनासारखं मला न्याय नाही मिळाला. ठीक आहे. बर, आता तुमचं काय नेमकं मत काय आहे? माझं मत आहे की ती आरोपींना अटक झाली पाहिजे. आरोपींना अटक झाली पाहिजे? माझा विनयभंग केलाय त्याच्याबद्दल त्यांना अटक झाली पाहिजे. ठीक आहे. बर, मग याच्यासाठी तुम्ही मगाशी ज्योतिराम पाटील बोलले ना तुम्ही? ज्योतिराम पाटील सरांना पण बोलले मी. माझी स्टँड घेतला नाही म्हणून मी आज SP ऑफिसला जाऊन आले सांगलीमध्ये. बर, SP ऑफिसला काय झालं? SP ऑफिसला ते DYSP सर आहेत ना,
त्यांचं आणि माझं बोलणं झालं. ते सर काय म्हणतात मला की मॅडम आम्ही म्हणजे एनसी दाखल करून घेतले, जी काय प्रोसेस आहे ते स्टेप बाय स्टेप करण्यात येईल म्हणतात. मग ते आरोपींना तुम्ही का सोडलं ही मला विचारायचं डीवायसपी आहे. कोण होते? ते चड्डा का काहीतरी म्हणून आहेत ना, हा 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 ते होते. हा ठीक आहे. एक काम करा तुम्ही, आपल्या कवठे मंकाळचे जे डीवायसपी आहेत ना, तर ते आहेत जतला. त्यांच्याशी बोलणं झालंय माझं. सुनील साळुंके साळुंके आहेत. हा साळुंके साहेब हा. आहेत. त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. साळुंके साहेब मुंबईला आहेत आता. बरोबर आहे. उद्या परवा दिवशी ते इथे येणार आहेत. आल्यानंतर ते बोलतोच म्हटलं ते. पण तोपर्यंत त्यांना का सोडलं हे मला विचारायचं आहे. म्हणजे आरोपींना का सोडलं? मी तर केस माघारी नाही घेतली, मग त्यांना का सोडलं? ठीक आहे. आपण मग तुम्ही त्यांना काही एसपी ऑफिसला गेल्यानंतर काही लेखी तक्रार केली नाही का तिथं? नाही, तिथं मला सर म्हटले की स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आम्ही करतो. म्हणजे तिथं एसपी साहेब नव्हतेच, ही डीवायएसपीची माझी भेट झाली आहे. मला एसपी साहेबांना डायरेक्ट भेटायचं होतं. पण आज दिवसभर मी तिथे थांबले, पण टेन्शन माझी भेटच नाही झाली. सरच आलं नाही, दिवसभर वाट बघत थांबले मी तिथं. ठीक आहे. बर, याच्यामध्ये मी तुम्हाला कोणत्या प्रकारचं सहकार्य करू शकतो तेवढं सांगा मला, आणि काय अपेक्षा आहे सहकार्याची माझ्याकडून? माझी एवढीच अपेक्षा आहे की मला न्याय मिळाला पाहिजे, आणि आरोपीला जी माझ्या विरोधात म्हणजे मला जी ज्यांनी त्रास दिलाय त्यांना कठोर शासन झालं पाहिजे. त्रास दिलाय म्हणजे नेमकं काय केलंय? त्रास दिलाय म्हणजे माझ्या इथं असं गच्चर धरलेलं, म्हणजे ड्रेसची पूर्ण अशी बटणं तुटलेत. पूर्ण गावाने बघितलंय. इथं सगळं तुम्हाला पुराव्यासाठी पूर्ण गाव आहे इथं. सोडवायला कोण आले नाहीत का? पकडलेलं. माझी आजी सोडवाय आल्यानंतर आजीचा हात फ्रॅक्चर केलाय त्यांनी. फ्रॅक्चर आहे हात अक्षरशः. माझे वडील, मी तुम्हाला काय सांगितलं, माझे वडील आजारी असतात. मम्मीचं माझे ऑपरेशन झाले, मम्मीच्या पायावरती काठीने मारले, पाय मम्मीचा सुजलेला आहे. आम्ही तिथं सरकारी दवाखान्यामध्ये हे पण केलंय, सगळं रिपोर्ट वगैरे पण आहेत आमच्या त्याचं. आणि आमचं गाव कसं आहे माहितीये का, आमच्या गावात भांडणामध्ये आधीमध्ये दुसरी कोण पडत नाहीत. बघणार लांबनं, पण कोण मध्ये पडत नाहीत माणसं. ठीक आहे. पूर्ण गाव हाय पाठीशी, सांगतो म्हणतोय आम्ही पुराव्याला आहे तुमच्या पाठीमागं. ठीक आहे. पण मारताना सोडवाय कोण नसतंय. बरं, हे तुमच्या गावचे जे सरपंच आहेत त्या सरपंचांना, पोलीस पाटलांना त्यांच्या कानावरती घातलं का तुम्ही ते? होय घातलंय की, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. बरं. सरपंच पोलीस पाटील सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. पोलीस पाटील कोण आहेत आता? धोंडीराम नरळे. ठीक आहे. माझा विनयभंग केलाय, मला त्याबद्दल तक्रार हे करायची आहे, दुसरं काय नाही. ठीक आहे. माझ्यावर जे अन्याय अत्याचार झालाय परत कुठल्या मुलीवर नाही झाला पाहिजे. आज जर मी गप्प बसले तर उद्या दुसऱ्या कुठल्या मुलींनाही त्रास द्यायला कमी करणार नाहीत. ह्याच्या अगोदर माझ्या सख्या बहिणीवर ह्यांनी 4दा तिला मारलंय. तिनं ती त्रास सहन केला. मला ती त्रास सहन होणार नाही, आणि मी करून पण नाही घेणार. मी सुशिक्षित आहे, शिकलेले आहे मी. ठीक आहे. 100% तुम्हाला न्याय मिळेल. आपण साळुंके साहेबांची वाट बघूया. साळुंके साहेब आल्यानंतर डायरेक्टली आपण साळुंके साहेबांना भेटूया. नसेल तर तुम्ही न्यूजला देणार की काय करणार आहे? हो, न्यूजला देणार की. कधी? एक दिवस साहेबांची आता फक्त एक काम करा, तुमचा एक फोटो पाठवा मला. पाठवते फोटो. हा. ठीक आहे, माझा फोटो पाठवते. मला हाणमार केलं ते पण पाठवते, आणि एनसी दाखल केले ते पण पाठवते तुम्हाला. तुमच्या घरी येऊन माझ्या दारात मारलंय, काही चूक नसताना. पोलिसांनी काय पंचनामा वगैरे केला का? आलते की आज पोलीस पंचनामा करायला. ते बेंबडे सर काय म्हणतात, ते आमचे इथले बीटचे हवालदार आहेत. बेंबडे सर मला म्हणजे आमच्या पप्पांना वगैरे ह्यांचं टॉर्चर चालू आहे करायचं. माझे वडील आजारी असतात. माझ्या वडिलांना म्हणतात की तू आजारी आहे, तुझं म्हणजे तुझ्या घरी सगळ्या मुलीच आहेत, परत तुमचं कोण बघणार, कमी जास्त झालं तर, त्यामुळे तू केस माघारी घे, असं माझ्या आई वडिलांना टॉर्चर करायला लागलेत ते. पण मी केस माघारी घेणार नाही. मी माझ्या मतावर टॉर्चर बाबासाहेब माने. पप्पांना कोण टॉर्चर करायला म्हणला? बाबासाहेब माने, बाबासाहेब शिवलिंग माने. ती कोण आहे ते माझ्या बहिणीचे चुलत सासरे आहेत. आणि बेंबडे सरांचं काय म्हणतात आता? बेंबडे सर असं म्हणतात की ती काही आई वडिला म्हणजे गावात येऊन गेले बेंबडे सर आमच्या पप्पांशी वगैरे बोलून, तुम्ही केस मागं घ्या, असं काय हे करू नका, म्हणजे तुमच्यात मिटवून घ्या, नातेवाईक वगैरे आहे, तुम्ही पै पाहुणे आहे, एकत्र बसून मिटवून घ्या. पण ही एकत्र बसून मिटवायचा विषय नाही.
त्यांनी एकत्र बसून मिटवायचा विषय काय, समोरासमोर येऊन जर सज्जनपणाने नीट माझ्यासंग वागले असते ना तर मी ती गोष्ट मिटवून घेतली असते. त्यांनी माझ्यासोबत जी छेडछाड केली ना ही गोष्ट मिटवायची नाही. चालतं. एक दिवस फक्त उद्या वाट बघूया, साहेब आले की साहेबांना जाऊन भेटूया, त्याच्यानंतर पुढचं मग काय असेल ते बघू. पोलीस स्टेशनच्या पुढे आंदोलन करू आणि काय करूया. नाही केलं तर येण्या नाही आणि काय केलं तर आंदोलनाला बसू म्हटलं पोलीस स्टेशनच्या पुढं. बरं चालतंय. फक्त उद्या साळुंके साहेब येऊपर्यंत फक्त वाट बघूया. बरं चालतंय. चालतंय, ठेवू. हा. ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.